मोहोळ विधानसभा मतदारसंघातील वीज प्रश्नी आमदार राजू खरे यांची महत्वपूर्ण आढावा बैठक. सायंकाळचे लोडशेडिंग थांबवा, आमदार राजू खरे यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुनावलं. परीक्षांच्या काळात लोडशेडिंग का? आमदार राजू खरे यांचा महावितरणला संतप्त सवाल. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना सध्या वीज आणि पाण्याच्या तीव्र समस्यांना सामोरं जावं लागतंय. वाढतं भारनियमन आणि विस्कळीत वीज पुरवठ्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. या पार्श्वभूमीवर आमदार राजू खरे यांनी संबंधित विभागाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली. जनतेची गैरसोय सहन केली जाणार नाही, वीज समस्यांवर तातडीने उपाययोजना करा, असे कडक निर्देश त्यांनी यावेळी दिले. सायंकाळच्या लोडशेडिंगमुळे विद्यार्थी आणि शेतकरी हवालदिल. सध्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग सुरू आहे. विशेषतः सायंकाळी 7 ते रात्री 10 या अत्यंत महत्त्वाच्या वेळेत वीज पुरवठा खंडित केला जात असल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षांचे दिवस असल्यानं या काळोखाचा त्यांच्या अभ्यासावर विपरीत परिणाम होतोय. तसेच शेतकरी बांधवांनाही पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जावं लागतं. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. अधिकाऱ्यांना सज्जड दम आणि तातडीचे निर्देश या बैठकीत आमदार राजू खरे यांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मतदारसंघात सुरू असलेले अघोषित भारनियमन तात्काळ थांबवून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. विद्युत पुरवठा सायंकाळच्या वेळेत होणारा वीज खंड तातडीनं बंद करणे, वीज नसल्यामुळे पाणी पुरवठा योजना विस्कळीत होऊ नये याची काळजी घेणं, दुरुस्ती कामं, जळलेले ट्रान्सफॉर्मर आणि लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती युद्धपातळीवर करणे, परीक्षाच्या काळात विद्यार्थ्यांना अंधारात ठेवणं चुकीचं आहे. वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर जनतेच्या हितासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल. प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती. या बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता माने, कार्यकारी अभियंता सूर्यवंशी, पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता शिंदे, कुरुल शाखेचे उपअभियंता देवकर तसेच मोहोळचे उपअभियंता पटवेकर उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी मतदारसंघातील तांत्रिक अडचणी मांडल्या असून त्यावर सकारात्मक मार्ग काढून लवकरच वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं.